नेहमीप्रमाणे आपण एक बेरीजचं उदाहरण, एक वजाबाकी, एक गुणाकार आणि एक भागाकार. रेडी? चला, कोण लवकर सोडवते? कोणाचा पहिला नंबर येतो? पाटकीन सोडवायचा आहे. एका सेकंदात हे गणित सोडवायचं आहे. आराध्याने सोडवलेलं आहे. आराध्याचं व्हेरी गुड. सर्वांचे बरोबर आहे. बसा. आता बघा, मी तुम्हाला समजावून सांगतोय. बघा, हे एककाचं घर, हे दशकाचं घर, हे शतकाचं घर आणि हे कशाचं घर आहे? हजाराचं घर. कशाचं घर? हजाराचं घर. आपण पहिले एककापासून बेरीज करायला सुरुवात करत असतो. कशापासून सुरुवात करत असतो? एककापासून. चला, मला सांगा मग, 5 आणि 5 किती होतात? 10. 10 म्हणजे एकक, शून्य आलं आणि दशक किती आला रे? 1 दशक आलाय. आता सांगा, मी एककाच्या घरात कोणाला पाठवू? शून्यला. आणि दशकाच्या घरात कोणाला पाठवू? 1 ला. याला आपण हातचा खेळणे असं सुद्धा म्हणतो. आता मला सांगा, 8 आणि 1, 8 आणि 1, 9 आणि 7, 9 आणि 7, पटकी सांगा. 9 आणि 7, 16. 9 आणि 7, 16. आपण दशकाची बेरीज केली. हे वय दशक आणि हे काय रे? शतक. मग दशकाच्या घरामध्ये आपण काय करू? दशकाला ठेवून देऊ आणि शतकाच्या घरामध्ये पाठवून देऊ. सांगा, 7 आणि 1, 7 आणि 1, 8 आणि 8 आणि 6, 8 आणि 6, 14. आपण ही जी बेरीज केली ती शतकाची बेरीज केली आणि हे आपला असेल शतक आणि हे काय असेल रे? हजार. म्हणून शतकाच्या घरामध्ये शतकाला पाठवून दिलं आणि हजाराला हजाराच्या घरामध्ये पाठवून दिलं. सांगा, 9 आणि 1, 10 आणि 4, 14. 9 आणि 10, 10 आणि 4, 14. कोण वाचून दाखवते संख्या? आराध्या वाच. 14,400. 14,400. समजली बेरीज? समजली का सर्वांना? चला, वजाबाकी कोण करते? पाटकी. एक वजाबाकीचं गणित. पाटकीने एक वजाबाकीचं गणित. 2 मिनिट थांबा, मी वजाबाकीचं गणित देतो तुम्हाला. लक्ष द्या इकडं. वजाबाकीचं गणित कसं सोडायचं तुम्ही सोडवलं आहे. उत्तर कोणाचं बरोबर येते त्यांनी टिक मार्क करायचा आहे. मी सोडून दाखवतो. चला, लक्ष द्या इकडं. एकक, दशक, शतक, हजार. मला सांगा रे, आपल्याकडं 5 रुपये आहे. किती रुपये आहे? आपल्याला 9 रुपयाची वही किंवा 9 रुपयाची पेन घ्यायची. घेता येईल का? जाऊन घेता येणार नाही. किती रुपये कमी आहे आपल्याजवळ? 4 रुपये कमी आहे ना. घेता येईल का? नाही घेता येईल. दुकानदार आपल्याला वापस पाठवल आणि म्हणत हे 5 रुपये आहे, 9 रुपयाची पेन आहे, तुम्हाला आणखी याच्यात 4 रुपये आणावं लागेल असं बोलल ना तो. तर मग आता बघा, हे एककाचा मित्र कोण आहे रे? दशक. एककाचा मित्र कोण आहे? दशक. मग हा एकक काय म्हणतो? अरे मला 4 रुपये दे रे. अरे मला किती रुपये दे? 4.
4 रुपये. पण हा देईल का 4 रुपये? कारण तो दशक आहे, त्याच्याजवळ सर्व 10-10च्या 8 नोटा आहे. 8 दशक म्हणजे 80, म्हणजे 10-10च्या 8 नोटा. हा काय म्हणते बघा, एककाला हा काय म्हणते त्याचा मित्र, हे बाबा घेशील तर 10 रुपये घे, मी तुला 4 रुपये सुट्टे देऊ शकत नाही, कारण माझ्याकडे 10-10च्याच नोटा आहे. मग काय करतोय, मग आपण मूळवरचं इथं 5, याच्याकडून 1 दशक घेतोय, इथं झाले मग 15 आणि इथं राहिले आपले 7 दशक. आता सांगा 15 मधून 9 गेले, कसं काढायचं? सोपी आयडिया आहे हा. 9 नंतर 15 येऊपर्यंत बोटं मोजायचे. 9 नंतर काय ते सांगा? 10, 11, 12, 13, 14 किती झाले? 6. 15 मधून 9 गेल्यावर किती राहतात रे? 6 राहतात. किती राहतात? आता आपण दशक, इथं 7 दशक म्हणजे 70, 80 दशक. इथं पण तसंच, आपल्याजवळ 70 रुपये आहे आणि आपल्याला 80 रुपयाचं पेन वही काहीतरी घ्यायचं आहे, तरी दुकानदार आपल्याला देईल का? नाही. मग परत हा काय म्हणतो? दशक. दशकाचा मित्र कोण आहे इथं? शतक. या शतकाजवळ जातोय आणि हा याच्याकडून हा पण म्हणतोय, हा पण काय म्हणतो, मी तुला 10 रुपये देऊ शकत नाही, घेशील तर 100 रुपये घे, कारण तो शतक आहे, त्याच्याजवळ 100-100च्याच नोटा आहे. मग याच्याकडून आपण 1 शतक घेतला, मग इथं झाले 17 दशक. इथं किती झाले? 17 दशक आणि इथं किती राहिले मग? 6 शतक. मग या 17 दशकामधून 8 दशक काढायचे. किती काढायचे आहे? 8 दशक काढायचे. मग 8 नंतर किती पर्यंत बोट मोजायचे रे? 17. पटकन मोजा. 8 नंतर 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 किती झाले? बरोबर आहे ना? हा, म्हणजे 17 मधून 8 गेल्यावर इथे आपल्याला 9 होतात. परत आता वर 5, वर 6 आहे आणि खाली 5 आहे. शतक 6 शतक मध्ये किती? 6 शतक मध्ये किती? 600 आणि खाली किती आहे? 5 शतक म्हणजे 500. आता मग माझ्याकडे 600 रुपये आणि 500 रुपयाची वस्तू घेऊ शकतो ना? हा, मग 6 मधून 5 गेलं किती राहतात रे? आणि वर तसंच 9000 आहे आणि इथे किती खाले? 6000 आहे. तरी पण आपण इथं 9 मधून 6 गेल्यावर किंवा 9000तून 6000 आपण देऊ शकतो. 6000च्या काही पण वस्तू खरेदी करू शकतो, कारण आपल्याजवळ किती हजार आहे? 9000 आहे. मग 6 नंतर आपण किती बोट किती पर्यंत मोजायचे आहे? 9 पर्यंत. किती पर्यंत मोजायचे आहे? हा, घ्या 7, 8, 9. म्हणजे 9 मधून 6 गेलं किती राहतात रे? कोण वाचून दाखवते? वाच. 3196. बरोबर आहे का रे? 3196. व्हेरी गुड. कोणाकोणात आलं? ज्याचं बरोबर आलं त्यांनी असं करा, ज्याचं चूक झालं त्यांनी असं बोल करा. सर्व बरोबर आला? व्हेरी गुड. चला एक गुणाकाराचं गणित घेऊया. पाटके. आज 12 तारीख आहे, 12चा पाढा. आज 12 तारीख आहे, 12चा पाढा. चला पटकन सोडवा, एका सेकंदात सोडवा. दिसत आहे सर्वांना? 9757 गुणिले 12. 9757 गुणिले 12. हा आराध्याने सोडवलेला आहे. आराध्याचं उत्तर आलेलं आहे 1,17,084. 1,17,084. व्हेरी गुड. बरोबर. 1,00,000 तुझं चुकलं बेटा. 1,17,084 बरोबर. आणखी कोण सोडवला? चला पटपट सोडवा, एवढा वेळ नाही पाहिजे आपल्याजवळ. 1,17,000 किती रे आराध्या? 1,17,084 बरोबर. उम्या 1,17,084 पाहिजे बेटा इथं. ममता बेरीज करताना चुकलं बेटा. 1,17,084 बरोबर. चला बसा तुम्ही जागेवर. 1,17,084 बरोबर. हा चला बस जागेवर बसा. चला
लक्ष द्या का सर्वांनी लक्ष द्या. मी पटकन समजून सांगतो. हा गुणाकार करत असताना एककापासून सुरुवात करायचं असते आणि इथून पण एककापासून गुणाकार करत येत असतो. अलग लक्षात. चला मग बेसाती कोण सांगते? हा बेसाती सर्वांनी सांगा. 1400 चला बेपाचे 10 1100 चला बेसाते 14 1500 चला बेनवे 18 जेव्हा आपली एक संख्यामध्ये एककानं गुणून होते त्यानंतर आपण दशकानं गुणतो. तर एक संख्या झाल्यानंतर आपण इथं काय देणार आहोत रे? शून्य देणार आहोत. कारण आपण इथं दशकानं गुणत असतो म्हणून एक शून्य इथं ऑलरेडी देऊन टाकायचा असतो. चला आता 7 एके 5 एके 7 एके 9 एके व्हेरी गुड. चला 4 0 7 1 5 5 10 10 चला 9 1 10 7 17 चला 9 1 10 11 कोण वाजते हे? सर्वात 1,17,028. चल रे 88 आहे का बेटा ते? 1,17,084. 1,17,000 कोणा झालं? हात वर करा. बऱ्यापैकी काही जणांनी केलंच नाही. जाऊ द्या. चला यानंतर भागाकाराचे गणित. कितीचा पाढा देऊ सांगा तुम्ही? कितीचा पाढा देऊ? 12चा पाढा देऊ. चला करा. चला सोडवा. पटापट सोडा पटापट सोडा पटापट सोडा पटापट. विदिन सेकंदामध्ये सोडा. आपल्याला वेळ नाही आहे. हा दिसत आहे फळ्यावरचं सर्वांना? दिसत आहे? बार 0 0 12 1 12 12 2 24 12 3 36 12 4 48 12 5 60 12 6 72 12 7 84 12 91 12 9 108 12 9 120 12 120. बार 0 0 12 36 3004 भाग करायला 3004 3004 चला 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 मी सोडून दाखवतो पटकीन. व्हेरी गुड. बरोबर 3004 भागाकार 3004 3004 बेटा. चला लक्ष द्या. भागाकार करताना आपण या संख्यापासून सुरुवात करत असतो. मला सांगा रे भागाकारच्या पाड्यामध्ये 3 आहे का? मग 12 0 शून्याचा भाग दिला पहिले आपण. कितीचा भाग दिला? शून्याचा. 3 मधून 0 गेल्यावर 3 राहिले. आता कोणाला इथं घेऊ रे बेटा? 6 ला इथं घेऊ. घेतलं 6 ला? घेतलं. 12च्या पाड्यामध्ये 36 दिसतो का? दिसते रे 36? मॅडम शिक्का मारून आणा. मी लिहू इच्छितो. हा लक्ष द्या. 12 किती रे? 12 36 12 36. 6 मधून 6 गेले 0 राहिले. 3 मधून 3 गेले 0 राहिले. आता कोणाला घेऊ रे आपण? 12च्या पाड्यात 0 आहे का? 12च्या पाड्यात 0 आहे का? 12च्या पाड्यात 0 आहे का? आहे. 12च्या पाड्यात 0 आहे. 12 0 12 0 0
शून्यातून गेला, शून्य राहिला, शून्य राहिला, शून्य राहिला, कोणाला घेऊन येता? 4 ला. 12च्या पाड्यात 4 आहे का? 12च्या पाड्यात 4 आहे का? 2 मिनिट थांब बेटा. 12च्या पाड्यात 4 आहे का? नाही. मग परत कशाचा भाग घ्यायचा आपण? 12 घेऊ शकतो का? नाही, कारण 4 पेक्षा 12 मोठी आहे, घेऊ शकत नाही आपण. मग ते 4 ची संख्या कोणती आहे? 0. परत 12 0 0. मग इथं 0 0 0 वजा 4 मधून 0 गेल्यावर 4 राहिले. 0 0 0. आता कोणाला घेऊ इथं? 8 ला घेऊ. इथं झाले 48. 5 चोक इथं 4. 5 चोक 48. 0 0 0. तर आपला भागाकाराला 3004. भागाकार किती आला आपला? 3004. कोणाबरोबर बरोबर आलाय? सर्वांचा बरोबर आलाय. व्हेरी गुड.